नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन दिघे. आपलं डॉक्टर दिघे न्यूज चॅनल यामध्ये आपलं स्वागत करत आहे. आज पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ, नवीन माहितीसह सिडकोच्या संदर्भामध्ये आपण आज माहिती घेणार आहोत. आणि सिडकोच्या आजपर्यंत जसे 25 ते 30 हजार गृहनिर्माण योजना वेगवेगळ्या ज्या जाहीर करण्यात आल्या 2018 पासून, त्या योजनेच्या संदर्भामध्ये आपण काही विजेत्यांना मदत करत आलेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या अशा विजेत्यांना आपण साधारणपणे त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या प्रत्येक अडचणी सिडको, सरकार किंवा मंत्रालय किंवा मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाऊन आपण ते त्यांच्या अडचणी किंवा त्यांचे जे प्रश्न होते ते आपण ते सोडवण्यामध्ये आपल्याला यश भेटलेलं आहे. त्यातीलच काही जे महत्त्वाचे विषय होते त्याच्यामध्ये 1700 सिडको लॉटरी विजेत्यांचे काही कारणास्तव त्यावेळेस कोविडचा काळ असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांनी हप्ते भरले नव्हते, तर त्या त्यांनी हप्ते न भरलेल्या विजेत्यांचे रद्द झालेली घरं पुन्हा मिळवण्यामध्ये आपल्याला यश भेटलं. अशाच पद्धतीने 6 वेळा पेमेंट करण्यासाठी किंवा मुदतीमध्ये पेमेंट न करण्यात आलेले जे विजेते होते त्यांना पुन्हा 6 वेळा मुदतवाढ देऊन त्यांची घर वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं. अशा पद्धतीने आपण सिडको विजेत्यांच्या विषय आपण वेगवेगळे विषय आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर आता सध्या जी सिडको लॉटरी आता चालू आहे, जी साधारणपणे आपण 26 तारखेपर्यंत फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करू शकतो, ती लॉटरी म्हणजे द्रोणागिरी व तळोजा सिडको लॉटरी. तळोजा आणि द्रोणागिरी सिडको लॉटरी संदर्भामध्ये ही तयार घरं असून ताबडतोब आपल्याला घराचा ताबा भेटणार आहेत. आणि त्याची जी किंमत आहे ती साधारणपणे 22 लाखापासून 34 लाखापर्यंत असणार आहे. ही सर्व 1 BHK असणारी घरं. आणि याच्यामध्ये जर आपण द्रोणागिरीचा विषय जर घेतला तर द्रोणागिरी ही अतिशय प्राईम लोकेशन, भविष्यामध्ये असणारं अतिशय उत्तम लोकेशन असणारं आपल्याला दिसणार आहे. स्टेशनपासून काही अंतरावर, काही चालत 2 मिनिटाच्या अंतरावर असणारं सिडको गृहनिर्माण योजना द्रोणागिरी ही अतिशय अतिशय योग्य ठिकाणी म्हणजे उरण नवी मुंबई रोड लगत असलेली ही योजना आहे. यामध्ये 14 मजलीचे जे टॉवर्स आहेत किंवा हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी जे आर्किटेक्ट आहेत यांनी जे अतिशय प्रत्येक जो सदनिका आहे याच्यामध्ये व्हेंटिलेशन अतिशय छान पद्धतीने दिलं असल्यामुळे अतिशय लोकांना किंवा आपल्या घराचा स्वप्नपूर्ती करण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य असं हे आपल्याला ठिकाण किंवा आपलं घर होऊ शकेल असं आपल्याला वाटतं. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, EWS आणि LIG. EWS आणि LIG जरी असले तरी पण 2.5 लाख सबसिडी आपल्याला भेटणार आहे. आणि त्यामुळे जरी दर आपले 22 लाख ते 32 लाखच्या आसपास द्रोणागिरीचे असले तरी 2.5 लाख सबसिडी आपल्याला भेटल्यानंतर त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी 1000, ज्याच्यासाठी आपण सिडको म्हणजे सिडकोकडे अंमलबजावणी स्टॅम्प ड्युटी 1000ची जी साधारणपणे 5 ते 6% साधारण 1.5 ते 2 लाख रुपये असते, याच्यासाठी 2.5 वर्ष आपण पाठपुरावा सिडकोकडे अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात आला. आणि यामध्ये आपल्याला बऱ्याचशा राजकीय पक्ष किंवा राजकीय श्रेष्ठींनी किंवा राजकीय प्रतिनिधींनी सहकार्य केलं आणि त्यामुळे स्टॅम्प ड्युटी 1000 आपण करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि याचा फायदा आजपर्यंत 25 ते 30 हजार सिडको लॉटरी विजेत्यांनी घेतलेला असून आत्तासुद्धा ह्या ज्या द्रोणागिरी किंवा तळोजा लॉटरीमध्ये ह्या स्टॅम्प ड्युटी 1000 आपल्याला 2.5 लाख सबसिडी याचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे ही तयार असलेली घरे निश्चितपणाने फायद्याची आणि भविष्याच्या दृष्टीने तिसरी मुंबईच्या असणारे जवळ म्हणजे एअरपोर्टच्या पासून काही अंतरावर असणारे ही ग्रहसंकुल निश्चितपणाने फायद्याचं राहणार आहे. तरी अशा याच्यामध्ये जर आपल्याला फॉर्म किंवा इतर काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा फॉर्म भरण्यापासून ते घराच्या ताब्यापर्यंत आपण ज्या पद्धतीने गेल्या 25 ते 30 हजार विजेत्यांना आजपर्यंत मदत करत आलेलो आहोत, त्याच पद्धतीने आत्ताही आपण करणार आहोत. फॉर्म भरण्याचं किंवा ह्या लॉटरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा इतर कागदपत्र तयार करण्यापासून तर 100% गृहकर्ज मिळून देईपर्यंत, तसेच घराच्या ताबापर्यंत आपण पाठपुरावा यापूर्वी ज्या पद्धतीने केलेला आहे आणि हजारो विजेत्यांनी याचा लाभ घेतलेला आहे त्या पद्धतीने आत्ताही करणार आहोत. त्याच पद्धतीने तळोजा सेक्टर 34-36 ह्या यापूर्वीच्या ज्या विजेते होते त्या विजेत्यांचे
साधारणपणे अदर चार्जेस माफ करण्यामध्ये आपल्याला सिडकोकडून यशस्वी झालेलो आहोत. आपण वारंवार त्याची मागणी केल्यामुळं ती गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी ते जी मागणी होती ती आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याच पद्धतीने आत्ता तुम्हाला जर सगळ्या टी व्ही चॅनल्स किंवा याच्यावरती तुम्हाला जे माहिती झालं असेल की साधारण सिडको नवी मुंबई गृहनिर्माण उळवा नोड किंवा बामणडोंगरी नोड येथील 8,000 घरांतील सदनिकाधारक किंवा विजेते जे गोरगरीब होते त्यांचे जे याचे दर जे होते घराचे दर जे 35,30,000 होते ते साधारणपणे आपण 5-6 लाखांनी कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. याचा लढा साधारणपणे 1.5 वर्ष आपला चालू होता आणि या लढ्यामध्ये सर्व विजेत्यांना संघटित करून त्यांना एकत्रित करून राजकीय नेत्यांनी सहकार्य केल्यामुळे आणि काही पक्षश्रेष्ठींनी मदत केल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण पोहोचल्यामुळे आणि सिडकोनी पण त्याच्यावरती गांभीर्याने घेतल्यामुळे आपण या सर्वांचे आभारी आहोत की आपण या सिडको उळवा बामणडोंगरी 8,000 विजेत्यांचे साधारणपणे 6 लाख दर कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे नवी मुंबई किंवा मुंबई या ठिकाणी घर घेऊ इच्छिणाऱ्यांना 1 BHK फ्लॅट प्रशस्त आणि 320 कार्पेट किंवा 280 कार्पेटचा असलेला ह्या सदनिका अतिशय उत्तमरित्या किंवा आपल्या आयुष्याच्या किंवा आपल्या कुटुंबासाठी योग्य असणाऱ्या अशा सदनिका किंवा गार्डन्स किंवा मोकळी जागा या सर्वाचा लाभ जर घ्यायचा असेल तर निश्चितपणाने आपण हा फॉर्म भरावा आणि सिडकोच्या या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. डॉक्टर नितीन दिघे आपण आपलं डॉक्टर दिघे न्यूज चॅनल यामध्ये आपण आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद करतो. धन्यवाद.